9 बँका बंद होणार असल्याची मोठी माहिती वाऱ्यासारखी पसरलेली आहे। खरंच या 9 बँका बंद होणार का? जून महिन्यामध्ये या मोठ्या 9 बँका आता बंद होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। अमेरिका इराण इस्रायल युद्ध जोरदार सुरू आहे। मागच्या महिन्यात जवळपास 61,000 कोटी रुपये लोकांनी कॅश मध्ये काढलेला आहे। त्याचं कारण आहे वाऱ्यासारख्या बातम्या आता पसरू लागलेत की युद्धामुळे देशावर आर्थिक संकट येणार आणि बँका बंद होणार। अशा प्रकारे जोरदार बातम्या आता पसरू लागलेत। 9 बँकांची लिस्ट या ठिकाणी आता समोर आली आहे। या सर्वात मोठ्या देशातील 9 बँका आहेत असं म्हणलं जातंय आणि यामध्ये लाखो खातेदारांनी खाते उघडून पैसे या ठिकाणी ठेवले आहेत। मग या कोणत्या 9 बँका आता बंद होणार आहेत? तुम्हाला नेमकं काय काय काळजी घ्यायची आहे? तुम्ही जर या ठिकाणी आता पैसे बँकेमध्ये साठवून ठेवला असेल तर त्या पैशांचं काय होणार? जून महिन्यामध्ये बँकेच्या खातेदारांवर मोठं संकट येणार का आणि या संकटाचा सामना तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। युद्धामुळे देशावर आर्थिक संकट येणार का? जून महिन्यामध्ये या 9 मोठ्या बँका कायमच्या बंद होणार का आणि 9 बँकेत खाते असणाऱ्या लोकांचे पैसे बुडणार का? बँक खातेदारांची झोप उडवणारी आणि धक्का देणारी एक बातमी वाऱ्यासारखी तुफान व्हायरल होत आहे। ज्यामुळे युद्धामुळे आता गॅसचा तुटवडा तर झालाय, पेट्रोल डिझेल देखील आता कधी पण बंद होऊ शकतं। पेट्रोल डिझेलच्या या ठिकाणी घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत, तुम्हाला पण माहित आहे। परिस्थिती अशी निर्माण होत असताना रिझर्व्ह बँकेने 9 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय घेतलाय अशी एक बातमी तुफान आता व्हायरल होत आहे। मग आता कोणत्या त्या 9 बँका आहेत? आता बंद होणाऱ्या बँकांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येताना दिसत आहे। मग जर या 9 बँका बंद झाल्या तर यामध्ये ज्या लोकांनी फिक्स डिपॉझिट करून पैसे ठेवले आहे तर त्यांचं काय होणार? काही लोकांनी याच्यामध्ये पगाराचे पैसे ठेवलेत तर काही लोकांनी पेन्शनचे पैसे या बँकेमध्ये त्यांचे येतात, लाडक्या बहिणीचे पैसे येतात, शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुदान या बँकेमध्ये या ठिकाणी जमा होत असतं। नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा, तर हे पैसे याच बँकेमध्ये आता जमा या ठिकाणी होत असतात। मग या 9 कोणत्या बँका आता बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे। 9 बँकांची नावे या ठिकाणी आता समोर आली आहेत आणि या बँकेत आता ठेवलेल्या पैशांचं नेमकं काय होणार? जर तुम्ही लोन या बँकेमध्ये घेतला असेल म्हणजेच कर्ज काढला असेल या बँकेमध्ये तर त्याचं काय होणार? या सगळ्या पैशांचं तुमचं काय होणार? हा प्रश्न आता या ठिकाणी प्रत्येकाला निर्माण होताना दिसत आहे। युद्धामुळे सगळीकडे सगळ्या गोष्टी बंद होणार अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत होत्या, पण त्या अचानक बँकेच्या बातमीने संपूर्ण देशामध्ये प्रचंड खळबळ या ठिकाणी उडाल्याचं पाहायला मिळतंय। या 9 बँका अशा आहेत की याची यादी आता समोर आल्या। ज्या बंद होणार आहेत त्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये करोडो लोकांचे खाते आहे आणि आतापर्यंत अब्ज रुपये या ठिकाणी लोकांचे पडले आहेत। ज्यामध्ये सर्वसामान्य लाडक्या बहिणींचे खात्यात या ठिकाणी पैसे देखील येतात, काही शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजना, PM किसानचे हप्ते यामध्ये येतात, तर काही सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे या ठिकाणी यामध्ये येतात, तर काही पेन्शनधारकांची पेन्शन देखील या ठिकाणी जमा होते। मग या मोठ्या बँका यामध्ये आहेत तर त्या कोणत्या आहेत? नेमकं त्या बँकांची यादी या ठिकाणी कोणकोणत्या आता समोर आल्या आपल्याला सगळ्यात आधी या ठिकाणी पाहून घ्यावं लागेल। त्यामुळे 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवून सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। कोणत्या 9 बँका आता जून महिन्यामध्ये बंद होणार आहेत? यामध्ये असणाऱ्या आता लोकांचं पैशांचं नेमकं काय होणार? रिझर्व्ह बँकेने नेमकं काय काय सांगितले आहे? सूचना तुम्हाला काय काय दिलेत? बँक बंद झाल्यानंतर काय प्रक्रिया असते याविषयी रिझर्व्ह बँक नेमकं काय म्हणाली? जून पासून या बँका बंद होणार असं बोललं जातंय, तर मग आपल्याकडे फारच थोडा वेळ शिल्लक राहिला आहे। मग अतिशय कमी दिवसामध्ये तुम्ही नेमकं काय काय काळजी करायला पाहिजे हीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। जर तुमचं कोणत्याही बँकेत खाते असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण की जर तुमच्या बँकेचे नाव या यादीत जर असेल तर तुम्हाला येणाऱ्या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला असे काही 2 महत्त्वाचे कामे करावी लागतील तर तुमचे पैसे वाचतील, अन्यथा पैसे वाचणार नाहीत। ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आल्याची बातमी समोर आल्याने आता ही बातमी टीव्हीला आल्याने लोकांमध्ये एक प्रकारचं चिंतेचं वातावरण या ठिकाणी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। तर मग सगळी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहूया। महत्त्वाचा आटोकाट प्रयत्न करून आपण माहिती समजून घेऊया। सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की ती यादी या 9 बँकांची कोणती आहे, कोणत्या 9 बँकांची यादी समोर आली, हे बंद करण्याचा निर्णय का घेतला आहे, त्यामधल्या खातेदारांच्या पैशांचं नेमकं काय होणार आहे, त्यांची खूप सारी रक्कम आहे किंवा ज्यांचे योजनांचे पैसे यामध्ये येतात तर त्या योजनांचा लाभ या ठिकाणी त्यांना मिळणार का?
बँकेमुळे त्यांचा लाभ बंद होणार का? टप्प्याटप्प्याने सगळी माहिती आपण अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे बँकेच्या खातेदारांनो आत्ता सावधान व्हा। जून महिन्यात संपूर्ण देशावर भीषण आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे आहेत। आत्ताच आलेल्या एक या ठिकाणी हादरवून टाकणाऱ्या बातमीनुसार जून पासून राज्यातील तब्बल 9 मोठ्या बँका कायमच्या बंद होणार। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरल्या। एकीकडे जगात युद्धाचा भडका उडला असतानाच आपल्यातील आता 9 बँका या ठिकाणी टाळं लागणार असल्याची चर्चांना उधाण आलंय। मग खरंच बँका बुडणार का? यामध्ये कोट्यावधी लोकांची खाती असून लोकांचा कष्टाचा पैसा तिथे जमा आहे। नेमक्या कोणत्या बँका आहेत? त्यांची नावं काय आहेत? या 9 बँकांमध्ये कोणी एफडी केली आहे का? तर कोणाचे हक्काचे पैसे जिथे पडले आहेत? तर यामध्ये शेतकरी खातेदार आहेत, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन येते, पेन्शनधारकांची पेन्शन येते, लाडक्या बहिणींचे पैसे याच बँकेमध्ये जमा होतात। लाखो लोकांचे करोडो रुपये अडकणार म्हणल्यावर प्रत्येकाच्या अंगावर काटा या ठिकाणी आता आला आहे। बघा, तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्या। यामुळे देशातून येणारा गॅस पुरवठा मोठ्या देशांनी रोखला गेला आहे। म्हणजेच समुद्रातून जी गॅसची जहाजे आपल्या देशात येत आहेत ती आता या ठिकाणी मध्येच थांबवण्यात आलेत। पेट्रोल डिझेल कधी बंद होईल याचा काय आता अंदाज राहिलेला नाही। तुमच्या शहरात गावातही गॅससाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी लावलेल्या तुम्ही सुद्धा मागच्या 2 महिन्यात पाहिलेत। पेट्रोल डिझेलसाठी आता तीच परिस्थिती आहे। काही दिवसांनी गॅस मिळणं देखील कठीण होण्याची भीती वर्तवली जाते आहे। त्यातच आज या ठिकाणी काळजाचा ठोका चुकवणारी बातमी या ठिकाणी वाऱ्यासारखी पसरली। 9 बँका जून पासून बंद होणार। मग आता तुमचं खातं या ठिकाणी आहे का? तुमचे पैसे अडकणार का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 9 बँका बंद करण्याचा आता मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। मग या बँका खूप जुन्या असून याच्या शाखा राज्यभर पसरल्या आहेत। खेडेगावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीएमचे पैसे येतात, नमो शेतकरीचे पैसे येतात, पीक विम्याचे पैसे येतात, लाडक्या बहिणीचे पैसे येतात म्हणून या बँकामध्ये खातं खोलून ठेवलंय। मग त्या बँकांची नावे काय आहेत? आरबीआयने जून महिन्याची डेडलाईन दिल्याने आता खातेदारांना आपले पैसे काढता येणार नाहीत का? हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला आहे। जर तुमचं या 9 बँकापैकी कुठल्याही एका बँकेत खातं असेल तर हा तुमच्यासाठी मोठा धक्का या ठिकाणी असू शकतो। कारण यात गरीब शेतकरी, लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, विद्यार्थ्यांचे पैसे, तुमच्या रक्त या ठिकाणी पाण्याचे पैसे आता तुम्हाला काढता येणार नाहीत। कष्टाचे पैसे काढता येणार नाहीत। त्यावर तुमचा हक्क राहणार नाही का? होय, रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांवर आता निर्बंध या ठिकाणी ओढल्याची माहिती समोर येत आहे। त्याचा थेट फटका तुमच्या खिशावर बसणार आहे। आता तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण प्रशासनाने आता मोठ्या 9 बँकांची यादी जाहीर करून टाकल्या। येत्या 8 ते 10 दिवसात या बँकांना तुम्हाला टाळं लागले दिसेल। कदाचित तुम्हाला विश्वास पटणार नाही, परंतु हा सर्वात मोठा धक्का देणारा या ठिकाणी निर्णय असू शकतो। मग तुमच्या बँकेमध्ये आता केलेल्या एफडीचं काय होणार? नमो शेतकरी योजना, पीएम किसानचा हप्ता हा अडकणार का? लाडक्या बहिणीचे पैसे येणार का अडकणार? तुमचं पेन्शनधारक असाल तर ते पेन्शनचं नेमकं काय होणार? बँकेत काम करणाऱ्या नोकरीदारांचं काय होणार? तुम्ही घेतलेल्या शेती पिकासाठी कर्जांचं या ठिकाणी काय होणार? ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आता या ठिकाणी समजून घेणार आहोत। खूप कमी वेळ तुमच्याकडे आहे। अवघ्या काही दिवसात या बँका बंद होणार अशा बातम्यांचा पाऊस या ठिकाणी पडू लागला आहे। तुम्हाला ही आता बँकांची नावे तातडीने जाणून घ्यावी लागतील, नाहीतर कष्टाची कमाई मातीमोल होऊ शकते। केंद्र सरकारने देशभरातील 43 सर्वात मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 9 प्रमुख मोठ्या बँका महाराष्ट्रातील आहेत। आपल्या राज्यासह एकूण 11 मोठ्या राज्यावर ही कारवाई होणार असल्याचं या ठिकाणी आता बोललं जात आहे। या प्रक्रियेनंतर तुमचं पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, फोनपे, गुगल पे यासारख्या ऑनलाईन सुविधा या ठिकाणी पूर्णपणे आता बदलू जाणार आहेत। यासाठी तुम्हाला नेमकं आता काय काय कामे करावी लागतील, कोणत्या 9 बँकांची यादी या ठिकाणी आता समोर आल्या, लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्ही आता ऐकायचं आहे। सरकारने हे पाऊल उचलण्यामागे आणखी कारणे आहेत। 1975 सालचा मागचा इतिहास आठवा। 1975 पासून आजपर्यंत अनेक बँका अशा प्रकारचे बदल झालेत। अनेक त्या ठिकाणी त्यांचं विलीनीकरण झालंय, मर्ज करण्यात आलेत। 2017 मध्ये जसं SBI मध्ये इतर बँका विलीनीकरण झाल्या, इलाहाबाद बँक, इंडियन बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँकांचे विलीनीकरण झालं। ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही दुसऱ्या बँकेत मिसळली गेली। हे विलीनीकरण का होतं? तर बँकांमधील आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी। सध्या आधार, पॅन कार्डचा वापर करून लोकांमध्ये आता पैसे उकळण्याचे प्रमाण देखील आता वाढलेलं आहे। परदेशातून फेक कॉल करून लोकांची खाती आता रिकामी केली जात आहेत। याच कारणामुळे ग्रामीण भागातील बँका
ज्यांच्या शाखा खेडेपाड्यांमध्ये जास्त आहेत त्या बंद होऊन आता मोठ्या बँकेत विलिनीकरण केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कोणत्या बँका आहेत, कोणत्या 9 बँका आहेत, नावं पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचं सुद्धा खातं धोक्यात असू शकतं। तुमच्या डोळ्यातली झोप उडवणारी आणि आता अंगावर काटा आणणारी तुमच्या उंबरट्यावर या ठिकाणी एक बातमी येऊन बसल्या। तुमचं ज्या बँकेत खातं आहे ती बँक उद्या या ठिकाणी सकाळी उघडेल की नाही याची खात्री आता राहिलेली नाही। 9 बँकांची नावं नीट डोळे फाडून बघा, कारण तुमचा घामाचा पैसा या ठिकाणी आता त्याच बँकेमध्ये साठवण्याची तुम्ही शक्यता असू शकते। विशेषतः आमचे जे शेतकरी बाप आहेत ज्यांचे पीक विम्याचे पैसे असू शकतात, नमो शेतकरीच्या कष्टाचे पैसे खात्यात येऊन पडतात, त्या ठिकाणी पीक विमा झालं, लाडक्या बहिणीचे पैसे येतात, त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा असून आता या ठिकाणी जून ही तारीख आता तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी ठरू शकते का? कारण या महत्त्वाच्या बँकांचा बाजार कायमचा उठणार आहे। तुमच्या पोरीच्या लग्नासाठी साठवलेली या ठिकाणी आता पुंजी, लाडक्या बहिणीचे पैसे किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज या सगळ्यावर आता टांगती तलवार आहे। 2 मिनिटे सर्वांनी कान देऊ नका, कारण की भीती नुसती या ठिकाणी हवेतली नाही। जेव्हा एखादी बँक पत्त्याच्या बंगल्यासारखी या ठिकाणी कोसळते तेव्हा सामान्य माणसाचा आधार फक्त सरकारचा एक विमा या ठिकाणी राहत असतो। उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये आता जसा बँकांचा खेळ झाला होता त्या एकमेकात मिसळून गेल्या, तसंच वादळ आता महाराष्ट्रात घोंगावतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्या। RBIच्या एका खास नियमाचा या ठिकाणी उल्लेख केलाय, जर तुमची बँक बुडाली किंवा तिचं अस्तित्व या ठिकाणी संपलं तर तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत सरकार या ठिकाणी तुमचे पैसे हाय असं परत करतं। म्हणजे तुमच्या खात्यात 5 लाख रुपयांच्या आतमध्ये रक्कम असेल तरच तुम्हाला परत मिळण्याची कायदेशीर खात्री आहे। पण जर तुमच्याकडे यापेक्षा जास्त रक्कम असेल तर वरच्या रकमेवर सरकार पाणी सोडून देतं। त्यामुळे शहाणपण यातच आहे की तुमची सगळी कमाई एकाच बँकेत न ठेवता आता वेगवेगळ्या आता बँकेत विभागून ठेवा, तरच तुमचा जीव भांड्यात पडेल। आता सगळ्याच्या मागे असलेले एक भयानक सत्य, अफवांचा बाजार नीट तुम्ही समजून घ्या। सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे की आता जून महिन्यात काही बँकांना टाळा लागणार। अमेरिका, इराण, इस्रायल युद्धामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे अशा प्रकारच्या बातम्यांना जोर आलाय, त्यामुळे लोकांच्या पोटात गोळा येऊ लागलाय। पण आमच्या टीमने याबद्दलचा सगळं मुळासकट या ठिकाणी चौकशी केली तेव्हा एक गोष्ट समोर आली, कोणती बँक अशा प्रकारे एका रात्रीत गायब होणार नाही। तुमच्या कष्टाच्या पैशावर कोणीसुद्धा डल्ला मारणार नाही। जोपर्यंत तुमचा पैसा कष्टाचा कायदेशीररित्या आहे, त्याचा पुरावा तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला कोणी या ठिकाणी आता अजिबात तुमचे पैसे या ठिकाणी घेऊ शकत नाही। अफवा आहेत, कोणत्याही फसव्या अफवांना आता मेसेजला बळी पडू नका। बँकांचे जे काय बदल सुरू आहेत केवळ सरकारची कागदपत्री प्रक्रिया आहे, बँका बंद होणार नाहीत। त्यामुळे मनातील भीती काढून टाका आणि निद्रास्त राहा। आतापर्यंत तुम्ही ऐकले 9 बँका बंद होण्याच्या बातम्या वारंवार येऊ लागलेत। आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत, कोण शेतकरी आहे, कोण लाडक्या बहिणीचे पैसे घेतात, कोणी पेन्शनवर जगणारा ज्येष्ठ नागरिक आहे, रक्ताचं पाणी करून साठवलेला 1-1 रुपया शेतकऱ्यांचा आहे। असं वाटतं की आता काळजात धडकी भरणं स्वाभाविक आहे, पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट विसरतोय की अफवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या यादीवर डोळे झाकून विश्वास आता या ठिकाणी ठेवून आजच्या काळात सर्वात मोठं संकट ठरू शकतं। आता मुख्य मुद्द्यावर येऊया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कधी कोणती मोठी बँक एका रात्रीत कायमची बंद करू शकत नाही। आता काही बँकांवर निर्बंध येतात, काही बँकांचे दुसऱ्या मोठ्या बँकेत विलिनीकरण होतं। विलिनीकरण म्हणजे काय? तुमची बँक बंद होणं नव्हे तर अधिक सुरक्षित होणं हे होय। जर तुमची बँक दुसऱ्या बँकेत विलिनीकरण झाली तर तुमचे पैसे आता FD किंवा तुमचे हप्ते सुरक्षित राहतात। फक्त तुमचे चेकबुकचे आणि IFSC कोड जो आहे तर तो या ठिकाणी आता बदलून येत असतो। त्यामुळे पैसे बुडणार या भीतीपोटी घाईघाईने कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका। आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या बँकेतील सुरक्षित या ठिकाणी पैशांचं व्यवस्थित राहावं यासाठी आधार कार्ड तुम्हाला लॉक करायचं आहे। म्हणजे तुम्ही गुगलवर जायचं आहे आणि या ठिकाणी आधार म्हणजे UIDI असं सर्च करायचं आहे। त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर तुम्हाला ब्लॉक करायचा आहे, जेणेकरून कोणत्याही लिंक्स किंवा OTP आला तर या ठिकाणी कोणताही फ्रॉड होऊ नये यासाठी तुम्हाला आधार कार्डवर या ठिकाणी आता अनलॉक त्या ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।